नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवोदयमधील एक टॉपिक पाहणार आहोत. नवोदय परीक्षेमधील आरशातील प्रतिमा ह्या टॉपिकवरती 4 ते 5 प्रश्न विचारले जातात प्रत्येक वर्षी. तर आरशामध्ये इमेजेस कसे तयार होतात, प्रतिमा कसे तयार होतात, त्या संदर्भात आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. आता बघा, आरशातील प्रतिमा तयार करण्यासाठी काही नियम आहेत. ते नियम आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. समजा आपण आरशाच्या समोर उभं राहिलो तर काय होतं आपल्याला, जर आपण आरशाच्या समोर उभं राहिलो तर काय होतं, लक्षात घ्या. जी जवळची वस्तू आहे ती जवळ दिसणार आहे. समजा इथं बघा, हा मुलगा आहे, हा मुलगा आरशाच्या समोर उभा आहे. तो आरशाच्या आतमध्ये सर्वात सुरुवातीला दिसणार आहे. आणि हा लाल रंगाचा जो शर्ट घातलेला जो मुलगा आहे तो याच्या पाठीमागे आहे, तो पाठीमागे दिसणार आहे. म्हणजेच काय, आरशातील प्रतिमांसाठी नियम काय आहे, एकच महत्त्वाचा नियम आहे. जवळची वस्तू काय दिसणार आहे, जी जवळची वस्तू आहे ती जवळ दिसणार आहे. ठीक आहे. आणि जी लांब आहे, लांबची वस्तू आहे, आरशाच्या पासून जी लांब वस्तू आहे ती आरशापासून काय असणार आहे, लांबच दिसणार आहे. म्हणजे ह्या आरशा, जो आरसा आहे, समजा आपण फॉर एक्झाम्पल असा एक आरसा काढूया. इथं एक वस्तू आहे, समजा हा एक व्यक्ती आहे इथं छोटा, आणि इथे एक मोठा व्यक्ती, बरोबर. हा छोटा व्यक्ती आरशाच्या जवळ आहे किंवा हा मुलगा आरशाच्या जवळ आहे, तर ह्याची प्रतिमा आरशाच्या जवळ तयार होणार. आणि हा लांब आहे, त्याची प्रतिमा कुठे तयार होणार, लांबच तयार होणार आहे. म्हणजे लांबची वस्तू कुठे दिसणार आहे, लांबच दिसणार आहे, बरोबर. हा नियम लक्षात ठेवायचा. जवळची वस्तू जवळ आणि लांबची वस्तू काय दिसणार आहे, लांब. एवढा एक नियम लक्षात ठेवला ना की आपल्याला आरशातल्या सर्व प्रतिमा सहज तयार करता येणार आहेत. ठीक आहे, समजते सर्वांना. हा नियम फक्त लक्षात ठेवा. जवळची वस्तू जवळ दिसणार आहे आणि लांबची वस्तू लांब दिसणार आहे. ठीक आहे, एवढा एक नियम समजून घेतला आपण की आपल्याला पूर्ण आरशातील प्रतिमा सहज समजणार आहेत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रतिमेपासून. जिथं आपल्याला प्रॅक्टिस करायची सुरुवातीला की आरशातील प्रतिमा कशा तयार होतात. इथं मी ऑब्जेक्ट लिहिलेला आहे, बरोबर, आणि त्याची मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिमा कशी तयार होणार आहे आपण पाहणार आहोत. ही मधली जी लाईन आहे म्हणजे आरसा आहे असं समजा. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, अशा प्रकारची जर लाईन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारची जर लाईन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इथला एक पॉईंट घ्यायचा, हा पॉईंट. ठीक आहे, हा आरशाचा जवळ आहे, बरोबर, आणि हा दुसरा एक पॉईंट आहे, बरोबर. हा आरशापासून थोडा लांब आहे, बरोबर. हा जवळचा पॉईंट जवळ राहणार आणि हा लांबचा पॉईंट लांब राहणार आहे, आणि ह्याला आपण जोडून घ्यायचं. ठीक आहे, आणि जेवढं अंतर आहे तेवढं अंतर समान अंतरावरतीच राहणार आहे. म्हणजे आपण इथं पाहिलं ना मग, अशी जवळची वस्तू जवळ आणि लांबची वस्तू लांब आणि समान अंतरावरती. आरशापासून इकडचं जेवढं अंतर आहे ना, हे तिकडचं पण अंतर तेवढंच राहणार आहे. ठीक आहे, हे जे अंतर आहे इकडचं आरशाचं आणि इकडचं प्रतिमेचं अंतर काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. क्लिअर आहे. इकडं काय, जवळची वस्तू जवळ, हा पॉईंट इकडचा जवळ होता, इकडे पण जवळ राहणार, आणि हा स्टार लांब होता तो लांबच राहणार. ठीक आहे, आणि समान अंतरावरती आपल्याला प्रतिमा मिळणार आहे. म्हणजे ह्या लाईनची प्रतिमा अशी तयार होणार आहे. हे फक्त स्टार आणि पॉईंट वगैरे मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिलं होतं. अशी लाईन असेल तर काय होणार, हा जवळचा पॉईंट आहे ना, हा पॉईंट इथे दिसणार आणि लांबचा पॉईंट इकडे, तो लांबच दिसणार समान अंतरावरती. मग ह्याची प्रतिमा अशी तयार होणार आहे. क्लिअर आहे. व्यवस्थित समजून घ्या. हा जवळचा पॉईंट होता म्हणून जवळ घेतला, लांबचा पॉईंट म्हणून लांब घेतला. हा पॉईंट जवळ आहे आपण जवळ घेतला, हा लांबचा पॉईंट लांब. म्हणजे अशी तिरकी लाईन असेल त्याची प्रतिमा अशी तयार होणार आहे. क्लिअर आहे, समजते सर्वांना. आता पुढे बघा काय होते ते. जी सपाट लाईन आहे, सपाट, ती काय होणार आहे, हा पॉईंट जवळ होता, हा इथेच राहणार आहे. समजा याच्यावरती मार्किंग करू आणि इकडे स्टार करूया आपण. हा पॉईंट इथे दिसणार आहे आणि स्टार मार्किंग वाला पॉईंट कुठे दिसणार आहे, आरशापासून लांब दिसणार आहे. अशी त्याची प्रतिमा तयार होणार आहे. क्लिअर आहे. आता लक्षात घ्या, जर उभी लाईन असेल, आता बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट आरशापासून समान अंतरावरती आहे. उभी रेष असेल तर ती उभीच रेष दिसणार आहे, त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही. वरचा पॉईंट इथंच आणि स्टार आहे त्या ठिकाणीच राहणार आहे. म्हणजे जी उभी जी वस्तू आहे, बरोबर, ज्याचे आपण म्हणजे उभे समान भाग करू शकतो, तशी वस्तू ती ज्याची प्रतिमा आहे तशी दिसणार आहे. आपण पुढे पाहणार आहे. म्हणजे उभी लाईन असेल तर ती उभीच राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. अशी तिरकी लाईन असेल तर ती अशी प्रतिमा तयार होणार आहे. अशी लाईन असेल तर ती अशी प्रतिमा तयार होणार आहे. आडवी लाईन असेल तर आडवीच राहणार आहे, फक्त जवळचा पॉईंट हा जवळ राहणार आहे, लांबचा पॉईंट लांबच राहणार आहे. परंतु उभी असेल तर आहे तशी ती इमेज राहणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा एरो असेल तर काय होणार आहे, हा पॉईंट कुठं आहे, आरशाच्या जवळ आहे, बरोबर. हा पॉईंट आरशाच्या जवळ आहे, मग तिकडून पण अशीच इमेज तयार होणार. आणि हा पॉईंट कुठं राहणार आहे, आरशाच्या जवळ राहणार आहे. क्लिअर आहे, समजते सर्वांना. ओके, हे नीट समजून घ्या. आता इकडं बघा, हा बाण कुठं आहे, आरशापासून काय लांब आहे आणि ह्या दिशेला आहे, तर तिकडचा बाण काय होणार, त्या बाजूला जाणार आहे लांब. म्हणजे ही इमेज अशी तयार होणार. नीट समजून घ्या व्यवस्थित काय चाललं ते. आरशाच्या दिशेने बाण होता का, नाही, आरशाच्या विरुद्ध दिशेने होता. मग तिकडं पण प्रतिमेमध्ये सुद्धा आरशाच्या विरुद्ध दिशेनेच
बाण तयार होणार आहे. कळते सर्वांना? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. आता इथं लक्षात घ्या, बाण आहे इकडं, परंतु आरशा दिशेने, मग इकडचा पण बाण आरशाच्या दिशेनेच तयार होणार आहे. ठीक आहे, इकडचा पण बाण आरशाच्या दिशेनेच तयार होणार आहे. ओके, हा बाण पाहूया आपण, तो आरशाच्या दिशेनेच तयार होणार आहे. आणि इकडं असा कर्व आहे, तो असा तयार होणार आहे. ह्याची प्रतिमा अशी तयार होणार आहे. ठीक आहे, आता ही जी डायग्राम आहे बघा, ह्याच्यामध्ये हे दोन पॉईंट आहेत, ही उभी लाईन आहे ती तशीच राहणार इकडं, परंतु हा पॉईंट कुठं आहे, हा पॉईंट स्टार ह्याच्यापासून लांब आहे ना आरशापासून, हा पॉईंट पण इकडं स्टार आरशापासून लांब जाणार आणि इकडचा पॉईंट पण आरशापासून लांब जाणार आहे. एक लक्षात घ्या, ही उभी लाईन आहे तशी राहिली, हा पॉईंट कुठे आहे, आरशापासून ह्या बाजूला तोंड करतो विरुद्ध दिशेला, बरोबर. मग इमेजमध्ये पण हा पॉईंट इकडं आहे तर तो तिकडच जाणार आहे, त्या दुसऱ्या दिशेला. म्हणजे अशी लाईन होती, अशी अशी जी लाईन आहे ह्या दिशेला, ती त्या दिशेला जाणार आहे, इकडची लाईन ह्या दिशेला जाणार. समजा इथं ॲरो असतात, आपण असा ॲरो केला असतं म्हणजे तुम्हाला फरक कळेल. इकडे जी दिशा असणार आहे, या दिशेला जो बाण असेल तो त्या दिशेला जाणार आहे, विरुद्ध दिशेला जाणार आहे. क्लिअर आहे? आता लक्षात घ्या, हा बाण कुठे आहे, खालच्या दिशेला आहे, बरोबर. आणि आरशाच्या जवळ आहे ना, मग हा बाण ह्या बाजूला जर आपण त्याची डायग्राम काढली, प्रतिमा काढली आरशाची, तर तो आरशाच्या जवळ राहणार आहे आणि त्याला असा कर्व येणार आहे. ठीक आहे, आपण एक्झॅक्टली इमेज काढत नाही, आपण त्याची जवळपास दिसणारी इमेज कशी असेल आपण काढणार. आपल्याला काय आरशातील प्रतिमा ऍक्च्युली काढायची का नाही, आपल्याला पर्याय दिलेला असणार आहे, आपल्याला पर्यायपैकी एक पर्याय शोधायचा आहे. त्यामुळे आपल्याला अंदाज आल्यावर की इमेज फक्त कशा तयार होणार आहेत. ठीक आहे, आता समजा असा सर्कल आहे, बरोबर, आणि ह्याच्यामध्ये खालच्या बाजूला इकडं आहे त्याच्यामध्ये शेप, बरोबर, आणि असं शेप आहे त्याच्याबरोबर. आता हा जो पॉईंट आहे तो आरशापासून थोडासा लांब आहे, मग सर्कल काढल्यानंतर तो पॉईंट कुठे जाणार, त्या बाजूला जाणार आहे. हे आपल्याला नीट समजून घ्यायचंय. हे ज्याला कळलं त्याला आरशातील प्रतिमा एकदम सोप्या जाणार आहेत. ठीक आहे, कळते सर्वांना? आता आपण पुढचा पॉईंट घेऊया. ठीक आहे, ओके. पुढच्या पॉईंटमध्ये बघा, आता आता इथे काय करायचे, अल्फाबेटची आपल्याला प्रॅक्टिस करायची. जे सगळे अल्फाबेट आहेत ना त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची. अल्फाबेटची प्रॅक्टिस केली म्हणजे आपल्याला कधी कधी प्रश्नांमध्ये अल्फाबेट असतात, त्याची मिरर इमेजेस काढायची असते. त्यामुळे आपल्याला अल्फाबेटची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. एकदा हे प्रॅक्टिस झाली की आपल्याला क्वेश्चन सोडायला पण सोपं जाणार आहे. आता ए बघा, ए मध्ये काय होतंय, ए ला आपण उभे दोन भाग करू शकतो. काय करू शकतो? उभे दोन भाग करू शकतो ना, बरोबर, इकडं आणि इकडं. म्हणजे ज्या अल्फाबेटचे किंवा ज्या शेपचे आपण उभे समान दोन भाग करू शकतो त्याची प्रतिमा सेमच राहते. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला हे कळलं नाही तर लक्षात घ्या काय करायचं ते. ही एक तिरकी लाईन आहे अशी, बरोबर, बाकी सगळं सोडून एक तिरकी लाईन अशी, ह्याची इमेज कशी तयार होणार, अशी तयार होणार ह्या दिशेला. ठीक आहे, नीट लक्षात घ्या सगळ्यांनी काय होणार आहे ते. ही जी तिरकी लाईन आहे इकडची त्याची इमेज अशी तयार होणार आहे, बरोबर. आणि ही जी इकडची क्रॉस लाईन ह्याची इमेज अशी तयार होणार आहे आणि मधली लाईन अशी येणार आहे. ठीक आहे, थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला हळूहळू क्लिअर होईल. ठीक आहे, बी मध्ये बघा, बी मध्ये बघा, एक लाईन अशी आहे आणि असे दोन पॉईंट आरशाच्या जवळ आहेत, बरोबर, आरशाच्या जवळ आहेत, आरशाच्या जवळ आहेत. मग एक लाईन अशी येणार, हे दोन सर्कल थोडक्यात म्हणूया आपण अर्ध्या वाट्या त्या आरशाच्या दिशेनेच येणार आहेत. ठीक आहे, ही अर्धी वाटी जी आहे ती आरशा दिशेने आहे, मग तिकडून पण प्रतिमेमध्ये सुद्धा ती आरशाच्या दिशेलाच दिसणार आहे. ठीक आहे, आता सी मध्ये बघा, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट, हे दोन पॉईंट कुठे आरशा जवळ आहेत, मग असं घ्यायचं आणि त्याचा कर्व असा येणार आहे, असा सी ची आरशातील प्रतिमा अशी तयार होणार आहे. क्लिअर आहे? डी डी मध्ये बघा, हा जो गोल आहे तो आरशा जवळ आहे, तो असा तयार होणार आणि ही लाईन बाहेरच्या बाजूला आहे, तिकडे पण ती बाहेरच्या बाजूलाच जाणार आहे. ठीक आहे, हा कर्व जवळ आहे, इकडे पण कर्व येणार, ही लाईन जी आहे ती आरशापासून लांब आहे, तिकडे पण आरशापासून लांबच तयार होणार. अशा प्रकारे आपल्या आरशाची प्रतिमा तयार करायची. आता लक्षात घ्या, हे ज्या उभ्या रेषा आहेत तीन आरशाच्या जवळ आहेत आणि ही लाईन इकडे आहे, ही लाईन लांब आहे, इकडची पण लाईन काय होणार आहे, लांब, आणि अशा तीन रेषा आरशाच्या दिशेने येणार आहेत. कळते सर्वांना? एकदम तुम्हाला समजणार नाही, पण प्रॅक्टिस केल्यानंतर हळूहळू समजायला लागेल. आता एफ मध्ये पण बघा, ई सारखंच आहे, ही जी लाईन आहे ती आरशापासून लांब आहे, इकडे पण आरशापासून लांब येणार आणि हे दोन पॉईंट आरशाच्या जवळ आहेत, बरोबर, ह्या दोन रेषा आरशाच्या जवळ आहेत, ह्या पण वरच्या बाजूला आरशाच्या जवळच तयार होणार आहेत. ठीक आहे, आता पुढे लक्षात घ्या, आता जी बघा, जी, हा जो जी आहे, बरोबर, ह्यातली ही लाईन बघा, ही लाईन ही ह्या दिशेला चालली, इकडे लाईन ह्या दिशेला, बरोबर, ह्या दिशेला लाईन चालली. आता इकडे आपल्या लाईन ह्या दिशेला पाठवायची, कुठल्या दिशेला, ह्याच्या विरुद्ध दिशेला. जर आपण इथे एरो काढला तर ह्याला हा एरो इकडे जाणार आहे. क्लिअर सर्वांना? हा जो वरचा पॉईंट आहे तो आरशात जवळ आहे, तो इथे जाणार. ठीक आहे, कळते सर्वांना काय झालं? आता मग अशी आपण सी काढला, आपण सी असा होता ना, सी कसा काढला आपण, असा काढला, बरोबर. म्हणजे ही इमेज कशी तयार होणार, अशी तयार होणार आहे. प्रॅक्टिसने हळूहळू तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, आता एच बघा, एच
मध्ये ही उभी लाईन आहे आरशाजवळ, इकडे पण एक उभी लाईन आहे, ही लांब आहे, ही पण लांब, आणि मध्ये आडवी रेषा आहे. मग एच आहे तसंच राहणार आहे बघा. ए ची इमेज आहे तशीच राहिलेली आहे, एच ची इमेज आहे तशीच राहिलेली, ज्याच्या आपण उभे समान भाग करू शकतो ना, ती आकृती आहे तशीच राहते आरशामध्ये, आरशातील प्रतिमेमध्ये. आता उभी लाईन आहे, ही लाईन पण उभीच राहणार आहे तशीच. जे आहे ही जे उभी लाईन आहे अशीच राहणार बरोबर. फक्त हा जो कर्व आहे खालचा तो ह्या दिशेला आहे ना, इकडच्या दिशेला. मग काय होणार आहे त्या प्रतिमेमध्ये, आरशापासून जवळ चाललंय का लांब चाललंय, जे आरशापासून लांब चाललाय. मग तिकडच्या बाजूला पण तो खालचा जो दांडा आहे तो त्या बाजूला लांब जाणार आहे, आरशापासून लांब. इकडे आला तर आरशाच्या जवळ आहे, आणि इकडे गेला तर आरशापासून लांब आहे, मग असं येणार आहे. ठीक आहे. आता के बघा, के मध्ये काय आहे, एक उभी रेषा आहे, आरशापासून कुठे जवळ आहे का लांब आहे, लांब आहे, मग लांब काढली. आणि हा जो एरो आहे, असा एरो असल्या कुठं तयार होणार त्या बाजूला, असा एरो तयार होतो ना उलटा, मग एक एरो असा येणार, आणि खालचा जो एरो आहे तो असा तयार होणार. ठीक आहे. मग अशी आपण पाहिलं ना, अशी रेष असेल तर ती अशी तयार होते, आणि अशी असेल तर ती अशी तयार होणार. त्यामुळे के ची डायग्राम अशी तयार होणार आहे. ठीक आहे. एल मध्ये उभी रेष आहे, उभी रेष आहे तशीच राहणार आहे बरोबर. हा जो खालचा दांडा आहे तो कुठल्या बाजूला आहे, आरशाच्या, हा मधला आरसा आहे ना, हा आरशाच्या दिशेने आहे. मग तिकडे पण काय असणार प्रतिमेमध्ये, तो आरशाच्या दिशेनेच येणार आहे, म्हणजे असं येणार आहे. कळते काय चाललंय ते. आता यम पण बघा, ह्याचे दोन आपण समान उभे भाग करू शकतो, म्हणजे यमची आकृती पण आहे तशीच राहणार आहे. तरी आपल्याला काढायची असेल तर आपण काय करू शकतो, ही उभी रेष आहे जवळ आहे, इथं आरशाजवळ उभी रेष काढायची. ही पण उभी रेष आहे, ती लांब आहे, ती लांब काढली बरोबर. ही जी तिरकी रेष आहे अशी, त्याच्या बदल्यात काय होणार, अशी रेष होते ना इकडची बरोबर. मग ती अशी रेष होणार आहे, आणि इकडची जी तिरकी आहे ह्या बदल्यात ती अशी एक रेष होणार आहे, आणि इकडं यम आहे तसं ठरवून ह्याचा आपण दोन समान भाग करू शकतो. त्यामुळे ही पण आकृती आहे तशीच दिसणार आहे आरशामध्ये. यन जरा उलट दिसणार आहे. यन मध्ये बघा काय होतं, यन मध्ये काय होणार आहे, ही उभी रेष आहे, आपण उभी रेष मारली. आता ही बघा, ही रेष आहे यनची, ही जी रेष आहे ती कशी आहे, अशी. आरशामध्ये ह्याच्या विरुद्ध काय तयार होणार, प्रतिमा अशी तयार होते, ह्याच्या उलटी, जवळचा पॉईंट जवळ अशी. मग यनची इमेज तयार होताना असं तयार होणार, आणि इकडची उभी रेष अशी. म्हणजे यन कसं तयार होणार आहे, यन समान तयार होणार नाही, यन उलटा होते. लक्षात घ्या काय होणार आहे ते. आपण नियम घेतले त्याप्रमाणेच आपण चालतोय. तुम्ही 2-3 वेळाची प्रॅक्टिस केलं ना, तुम्हाला पण कॉन्फिडन्स येणार आहे. ठीक आहे. आता ओ बघा, सर्कल याला आपण उभे समान भाग करू शकतो, त्यामुळे ओ पण आहे तसाच दिसणार आहे. ठीक आहे. आता पुढं बघा, पी मध्ये काय, एक अर्धी वाटी, पण ती आरशाच्या जवळ आहे, आणि ही उभी रेष आहे ती आरशापासून लांब आहे, मग उभी रेष आरशापासून लांब, आणि ती अर्धी वाटी आहे ती आरशाच्या जवळ येणार आहे. कळते काय चाललंय ते, नीट समजून घ्या. हा क्यू हा ओ सारखाच आहे, ओ तर सेम येणार आहे, परंतु ह्याची दांडी जी आहे खालची ती अशी आरशाच्या दिशेने खाली झाली, मग इकडून पण आरशाच्या दिशेनेच येणार आहे. हा येणार आहे क्यूची आरशातील प्रतिमा. कळते सर्वांना काय चाललंय ते. आता पुढं बघा काय चाललंय ते. आर आहे, आर बरोबर, आर, आर आहे, असा आर आहे बरोबर. ह्याच्यामध्ये उभी रेष कुठं आहे, आरशापासून लांब आहे, वाटी आरशाच्या दिशेने आहे, मग इकडची वाटी पण काय येणार, आरशाच्या दिशेने. ही रेष खालची जी आहे अशी तिरकी आहे, मग इकडची रेष अशी येणार ह्या बाजूला बरोबर, मग अशी येणार, अशी होणार आहे आरची आरशातील प्रतिमा. क्लिअर आहे. कळते सर्वांना काय चाललंय ते. आता यस बघा, यस काढताना काय करायचं, हा वरचा पॉईंट आरशा जवळ आहे, जवळ घेतला आपण. हा इकडचा पॉईंट आरशापासून लांब आहे, तो आपण ठीक आहे थोडासा लांब घेतला. मग यसची इमेज कशी तयार होणार लक्षात घ्या आता. किंवा एक काम करू आपण, हे बघा सी सारखा शेप आहे, मग हे असं तयार होणार, मग अशी इमेज तयार करा त्याची. कळते काय चाललंय ते. हे सोडून द्या ना खालचं, हा सी सारखा शेप आहे, हा पॉईंट जवळ आहे, हा पॉईंट जवळ घेतला, हा पॉईंट पण जवळ आहे, मग अशी इमेज तयार होणार. मग याला फक्त फिरवायचं असं. ही झाली यशची आरशातील प्रतिमा. ठीक आहे. टी मध्ये बघा, टीचे आपण दोन समान भाग करू शकतो का, करू शकतो ना. त्यामुळे टीची पण प्रतिमा आहे तशीच राहणार आहे, उभी रेष उभी राहणार, आणि आडवी रेष आहे तशीच राहणार आहे. मग टी पण आहे तसाच दिसणार आहे आरशातील प्रतिमामध्ये. जे सर्कल केलेले आहेत आपण त्याचे आपण समान भाग करू शकतो. ते सगळे अल्फाबेट एकसारखे आहे तसे दिसणार आहेत. ए आहे तसं दिसणार आहे, एच आहे तसं दिसणार आहे, एम आहे तसं दिसणार आहे आरशातील प्रतिमेमध्ये, ओ आहे तसा दिसणार आहे, आणि टी सुद्धा आहे तसा दिसणार आहे, कारण ह्याचे आपण उभे समान भाग करू शकतो. ठीक आहे. आता पुढचं पाहूया आपण. अल्फाबेट कोणते राहिले, यू. यू चे पण बघा आपण दोन समान भाग करू शकतो, म्हणजे यू पण आहे तसंच राहणार आहे. तरी पण आपण काढायचं म्हणले होते बघा, मग असे जे आपण काढलं ना, जे जे असं असतात दांडा त्याचा असा येणार आहे, मग त्याप्रमाणे यू आपण असा काढू शकतो. कळते. हे समान आहे त्याला आपण सर्कल करतोय. व्ही चे पण बघा समान भाग करू शकतो, मग व्ही आहे तसंच राहणार आहे. बघा इकडची रेष अशी तिरकी येते, इकडची प्रतिमा अशी येणार आहे, मग प्रतिमेमध्ये पहिल्यांदा असं येणार, नंतर असं येणार आहे. त्यामुळे हे प्रतिमा सुद्धा काय असणार आहे, आरशातील प्रतिमा ही वस्तू सारखीच असणार आहे. ठीक आहे. डब्ल्यू, डब्ल्यू चे पण आपण समान भाग करू शकतो, त्यामुळे डब्ल्यू पण आहे तसं राहणार आहे. तरी पण आपण पाहूया, ही तिरकी रेष अशी येतात त्याच्या विरुद्ध आरशामध्ये अशी येणार आहे, मग अशी सुरुवात करणार आपण अशी. ठीक आहे. ही पण
डायग्राम जी आहे आरशातील प्रतिमा आहे तशीच राहणार आहे. एक्स बघा, एक्सचे आपण दोन समान भाग करू शकतो का? करू शकतो ना. म्हणजे एक्स पण आहे तसाच राहणार आहे. म्हणजे इथे एक नियम काय शिकतोय आपण नवीन अजून, ज्याचे उभे समान भाग होऊ शकतात त्याच्या प्रतिमा सारख्याच राहणार आहेत. ठीक आहे. वाय बघा, वायचे पण आपण दोन समान भाग करू शकतो का? उभी रेष मारल्यावरती हा वाय पण आहे तसं राहू शकतो ना. म्हणजे वायचे पण आपण आरशातील प्रतिमा पाहिले तर ती आहे तशीच दिसणार आहे. तर झेडचे उभे समान भाग करू शकतो का? आपण नाही करू शकत. ठीक आहे. आता लक्षात घ्या इथं. आता हा 7 आकडा लक्षात ठेवा, असा आहे ना. मग त्याच्या विरुद्ध काय येणार आहे आरशामध्ये? असं येणार. ही सरळ अशी जी लाईन आहे ती अशी येणार आहे. बरोबर. मग त्याप्रमाणे बघायचं. बरोबर. 7 वरून पाहायचं. असा 7 आहे ह्या बाजूला, इकडून असा, तर तिकडं असा उलटा येणार आहे. असा येणार आहे झेड. झेडची प्रतिमा आहे तशी दिसणार आहे का? अजिबात नाही, ती बदलणार आहे. कळते? ज्याचे आपण उभे समान भाग करू शकतो त्या वस्तूंची प्रतिमा, त्या आकृत्यांची प्रतिमा आहे तशीच राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण आता काय काय नियम पाहिले ते आपण एकदा रिवाइज करूया. विच ऑब्जेक्ट्स लुक सिमिलर किंवा सेम इन इमेजेस. कोणत्या प्रतिमा समान असतात? समान प्रतिमा कशाच्या असतात? समान प्रतिमा कशाची राहते? समान प्रतिमा कशाची असते? आरशाची प्रतिमा कशा समान असते? ज्या वस्तूंचे आपण समान दोन भाग करू शकतो. समान उभे दोन भाग करू शकतो. समान उभे करूया आपण. समान उभे दोन भाग करू शकतो. उभे दोन भाग करू शकतो. त्या प्रतिमा म्हणजे त्या वस्तूंची प्रतिमा समान असते. त्या वस्तूंची प्रतिमा वस्तूंसारखीच असते. आता ह्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा. मग अशा आपण पाहिलं एच. बरोबर. एच आपण बघूया. एचे आपण दोन समान भाग करू शकतो. असं ए आपण काढूया प्रॉपर. ए काढला आपण, त्याचा आपण उभे दोन समान भाग करू शकतो असे. बरोबर. म्हणून एची पण प्रतिमा काय होणार आहे? ए आहे तशीच राहणार आहे. बरोबर. जसं आपण आता नंतर पाहिलं यम पाहिलं. बरोबर. यमची आरशातील प्रतिमा आपण पाहिली तर यमचे आपण उभे दोन समान भाग करू शकतो. म्हणजे यमची पण प्रतिमा काय राहणार आहे तशीच राहणार आहे. आणि पहिले दोन नियम काय शिकलो होतो आपण? जवळची वस्तू जवळ आणि लांबची वस्तू लांब. आणि ज्या वस्तूचे आपण समान दोन भाग करू शकतो त्या वस्तूंची प्रतिमा, आरशातील प्रतिमा आहे तशीच राहणार आहे, ती बदलणार नाहीये. कळते सर्वांना? ओके. चला आपण पुढचं पाहूया. आता परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न येतो. प्रश्नांमध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ए बी सी डी अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिमा असणारी उत्तर आकृती शोधून काढा. म्हणजे या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधून काढायची आहे. ठीक आहे. व एक्स वाय वर आरसा ठेवलेला आहे असे समजा. एक्स वाय काय आहे? आरसा आहे असं आपल्याला समजायचं आहे. ठीक आहे. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील योग्य पर्यायाचे वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. म्हणजे आपण पेपरच्या वेळेस नाही का, आपण 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो, ते आपल्याला उत्तर काळं करायचं असतं. आधी आपण उत्तर कसे शोधायचे ते आपण पाहिलं मगाशी. म्हणजे एक शेप असेल तर त्याला त्याची उत्तर आकृती कशी पाहायची. म्हणजे एखादा प्रश्न दिला आपल्याला, ABCD काहीतरी दिले, त्याचे आपल्याला आरशातील प्रतिमा कशी शोधायची आपण पाहिलं. आता एवढे सोपे प्रश्न तुम्हाला दिसतात का? नाही, थोडंसं जरा कॉम्प्लिकेट दिसते. अजिबात घाबरायचं नाही. आपण काय शिकलोय? जवळची वस्तू कुठं राहते? आरशाच्या प्रतिमेमध्ये जवळ राहते. आणि लांबची वस्तू काय राहते? लांबच राहते. तोच नियम फॉलो करायचा आहे. ज्या वस्तूचे आपण समान दोन भाग करू शकतो त्या वस्तूची प्रतिमा आहे तशीच राहणार आहे. आता तुम्ही प्रश्नाकृतीकडे पाहिला, तुम्हाला असं वाटतं खूप अवघड आहे, परंतु ते आपल्याला अख्खी डायग्राम पाहिजे नाही. एका वेळी आपण एकच भाग पाहायचा आहे. सगळ्या वस्तूकडे बघत बसायला आपल्याला तर कन्फ्युजन होणारच आहे. त्यातल्या काही ठराविक भागाकडे पाहायचं आणि ते उत्तरामध्ये बघायचे. त्याची उत्तर आकृती जी आहे इकडची ती आरशातील प्रतिमा आहे की नाही सगळं बघत बसायचं नाही. आता नीट समजून घ्या काय करते. हा समजा XY आरसा ही प्रश्नाकृती. बरोबर. मग अशी आपण काय नियम शिकलोय? आरशाच्या जवळची वस्तू आरशाच्या जवळ राहते म्हणजे प्रतिमेमध्ये, आणि लांबची वस्तू लांब राहते. बरोबर आहे. नीट समजून घ्या. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या आहेत. बरोबर. नीट लक्षात घ्या. आता हा जो 1 2 3 4 बाजू असणार आपल्याला एक डायग्राम दिसते, त्याला मी हायलाइट करतो जरा. बरोबर. ही बघा, ही. बरोबर. ह्याचे आपण दोन समान भाग करू शकतो का बाळांनो? करू शकतो ना आपण. ह्याचे आपण असे समान भाग
करू शकतोय, समान दिसते. मग ती आकृती आहे तशीच राहणार आहे. ती आकृती आहे तशीच राहणार आहे प्रतिमेमध्ये, त्या पाण्यातील प्रतिमेमध्ये. मग बघा ह्याच्यामध्ये अशी आकृती कोणती आहे का, आहे तशीच. ही बाण खालीच आहे, ह्याचा पण ह्याच्यामध्ये पण बाण खालीच आहे, ह्याच्यामध्ये बाण वर गेलाय म्हणजे ही आकृती काय झाली, कॅन्सल. आपण पर्याय कॅन्सल करण्याकडे भर द्यायचा ह्याच्यामध्ये. ही आकृती झाली कॅन्सल. क्लिअर आहे, आता लक्षात घ्या. आता बरोबर, ह्याच्या बरोबर खालचा जो त्रिकोण आहे, खालचा दिसतोय का हा आतमधला, त्याला मी दुसऱ्या कलरने त्याला हायलाइट करतो. लक्षात घ्या, हा जो दिसतोय का हा त्रिकोण, बरोबर, हा जो त्रिकोण आहे त्याचे पण दोन समान भाग होणार आहेत मधल्या लाईनमुळे. त्यामुळे तो त्रिकोण पण आहे तसाच खालच्या दिशेला राहणार आहे. कशामध्ये आहे तो समान, ते नीट लक्ष द्यायचे. कशामध्ये तो खालच्या दिशेलाच आहे, नीट समजून घ्या. कशामध्ये तो खालच्या दिशेलाच आहे, तो पर्याय आपला राहणार, बाकीचे पर्याय कॅन्सल होणार आहेत. बघा ह्याच्यामध्ये खालच्या दिशेला आहे, ह्याच्यामध्ये खालच्या दिशेला नाही, तो झाला कॅन्सल. ह्याच्यामध्ये खालच्या दिशेला म्हणजे आपले पर्याय कोणते राहिले, ए असू शकतो किंवा आपला पर्याय डी असू शकतो. आता मी तुम्हाला समजून सांगते म्हणून एकदम स्लो सोडवते. पेपरमध्ये आपल्याला प्रॅक्टिस झाल्यानंतर जास्त जरा स्पीडने सोडवायचे. ठीक आहे, आता लक्षात घ्या. हा जो त्रिकोण आहे इकडच्या ह्या कोपऱ्यातला, हा पाहूया आपण ना. हे दोन त्रिकोणामध्ये इथं बघा, इथं आणि ह्या त्रिकोणामध्ये जरा फरक दिसतोय, बरोबर. आता ह्याची आपण प्रतिमा तयार करून पाहूया म्हणजे आपल्याला आयडिया येईल. हा त्रिकोण बघा इकडचा असा आहे ना, ह्याची प्रतिमा काय तयार होईल बरं, ह्याची प्रतिमा अशी तयार होणार आहे ना. जवळ ही उभी रेष आहे, ही पण उभीच राहणार. ही तिरकी रेष आहे दिसते, तिरकी, ही अशी तयार होणार, तिरकी, बरोबर. अशी रेष आहे ती प्रतिमेमध्ये अशी तयार होणार म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो असा तयार होणार आहे. ठीक आहे, हा जो त्रिकोण आहे तो इथं असा दिसणार आहे. जवळ आहे ना, ही आरशा जवळ आहे, ती जवळ दिसणार आहे म्हणजे आपल्याला आरशामध्ये ही आकृती पाहिजे जवळ. ही आहे का इथं, नाही. त्याच्यामध्ये आहे का बघा, ह्याच्यामध्ये ही आहे म्हणजे आपला पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 4 डी आपला ऑप्शन आहे जो करेक्ट आहे, ज्याची प्रतिमा आरशातील प्रतिमेसारखीच आहे. कळते सर्वांना, ओके. चला, सर्वांना आवाज वगैरे येतो व्यवस्थित. चला, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या. आता काय करायचं ह्याच्यामध्ये, आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न एकदम सोपा दिसतो, आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. असा एरो आहे, बाण कसा आहे मधला, असा, बरोबर. मग अशा आपण पाहिलं, असा जर बाण असेल त्याची प्रतिमा कशी तयार होणार आहे, अशी तयार होणार आहे, बरोबर. असा जर बाण असेल तर त्याची प्रतिमा कशी तयार होणार आहे, ही अशी तयार होणार आहे, बरोबर. आरशातील प्रतिमा अशी तयार होणार आहे. मग बघा कोणत्या पर्यायामध्ये असं दिसते, ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे, सी मध्ये पण आहे, डी मध्ये पण आहे, सगळीकडे आहे. ओके, तर सोडून द्या मग, हे याच्यावर बघण्यात काय अर्थ नाही काय, बरोबर. ही जी उभी रेष आहे, उभी रेष, बरोबर, त्याच्या कुठल्या बाजूला वरचा गोल आहे, हा जो गोल आहे तो कुठल्या बाजूला आहे, ह्या रेषेच्या अशा बाहेरच्या बाजूला आहे. मग तो कुठं राहणार आहे, लांबचा लांबच राहणार ह्या बाहेरच्या बाजूला, बरोबर. कशामध्ये, इकडं बाहेर आहे, इकडे पण बाहेर, इकडे पण बाहेर आहे, ह्याच्यामध्ये आतमध्ये आलाय म्हणजे पर्याय क्रमांक डी तो झाला कॅन्सल. ठीक आहे, आता लक्षात घ्या, बाकीचे 3 राहिले. आता बाकीचं बघूया. हा जो पॉईंट आहे आरशा जवळ आहे, बरोबर. हा जो पॉईंट आरशा जवळ आहे, परंतु हा जो पॉईंट आहे तो खालच्या बाजूला आहे. कुठं आहे, असं असल्यावर त्याची इमेज कुठं तयार होणार, आता लक्षात घ्या. हा पॉईंट आहे खालचा, अशी आकृती आहे, त्याची इमेज कशी तयार होणार आहे, अशी तयार होणार आहे खालच्या बाजूला. खालचा पॉईंट खालीच राहणार आहे, वरचा पॉईंट वरच राहणार आहे, फक्त जवळ जाणार आहे. म्हणजे रेषेच्या कुठं असणार आहे तो पॉईंट, ह्याच्याप्रमाणे खाली आहे तसंच त्या साईडला राहणार आहे. ह्याच्यामध्ये खाली, ह्याच्यामध्ये वर गेला म्हणजे हा पर्याय काय झाला, कॅन्सल. बी आणि डी झालं कॅन्सल. आता काय राहिलं, ए आणि सीच राहिलं. मग त्या दोघांमध्ये काय बदल दिसतोय, हा पॉईंट सेम आहे, हा एरो पण सेम आहे, हा पॉईंट पण खाली, फक्त बदल कशामध्ये दिसतोय बघा, इथं आणि इथं बदल दिसतो. दिसला का इथं आणि इथं बदल. आता ह्यात बघायचं काय करायचं ते. ठीक आहे, आता ही जी बाजू आहे उभी रेष बघा, इकडं जे कुठल्या बाजूला आहे असा, बघा हा शेप बघा, हा उभा जो शेप आहे मी साईडला काढतो तुम्हाला समजण्यासाठी. हा जो उभा जो शेप आहे बघा, हा हा जो उभा आहे असा आहे ना, बरोबर. ह्याच्या आरशाची प्रतिमा कशी तयार होणार, ही अशीच तयार होणार. कशी, अशी. ठीक आहे, ही अशी तयार होणार. असं आलंय तर इकडची पण अशी तयार होणार आहे. अशी आकृती कुठे दिसते, अशी आकृती याच्यामध्ये बघा, इथं आहे का, नाही. कशामध्ये आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये. म्हणजे आपला हा पर्याय पण काय झाला, कॅन्सल झाला. मग आपला पर्याय कोणता बरोबर आहे, पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. कळते सर्वांना काय चाललंय ते, ओके. तुम्हाला जर उत्तर समजलं असेल लगेच तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता उत्तर तुमचं. ठीक आहे, काय अडचण नाही. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. एक्स वाय काय आहे, आरसा आहे, बरोबर. आता मग अशी आपण काय पाहिलंय, जी वस्तू जेवढी आहे तेवढीच राहते, त्याचा आकार बदलत नाही आरशाच्या प्रतिमेमध्ये. फक्त कोणतीही मोठी वस्तू आहे ती मोठीच राहणार, ती लहान होणार नाही. आता लक्षात घ्या, मग अशी आपण काय पाहिलं, आपण आरशाच्या जवळ काय आहे बरं, हे 2 पॉईंट जवळ. आरशापासून लांब ही उभी जी दांडी आहे, थोडक्यात झेंड्यासारखं काहीतरी आहे, ते आरशापासून काय लांब आहे. मग आरशापासून लांबच राहणार आहे ना ते झेंडा, सगळ्यात टोकाला होता, तिकडे पण सगळ्यात टोकालाच राहणार आहे. ह्याच्यामध्ये मध्येच आला ऑप्शन कॅन्सल, ह्याच्यामध्ये अलीकडे आला हा पण ऑप्शन कॅन्सल. हे लांब आहे आरशापासून, ते लांबच राहणार आहे. मग हे 2 अलीकडे आले, ते डायग्राम चुकीचे आहे. बी आणि डी चुकलं, ते आपण कॅन्सल केलं. आता बघा,
ए आणि सी बघा, ए आणि सी आपल्याला पाहायचं आहे. ए आणि सी मध्ये लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. ए आणि सी मध्ये काय होणार आहे बघा. ठीक आहे, ए आणि सी मध्ये लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, ए आणि सी मध्ये बघा, ए आणि सी मध्ये बघा, ही जवळ आहे, ही लांब आहे, ही पण लांब झाली, इकडे पण लांब झाली. ए आणि सी मध्ये काय बदल दिसतो तुम्हाला बघा. इकडे काय दिसतोय, हा जाड बाजू, ही जाड बाजू ह्याच्या जवळ आहे. आता लक्षात घ्या, आरशाच्या जवळ काय लक्षात घ्या. आता आरशाच्या जवळ काय ही लक्षात घ्या. आता इथं ही जी बाजू आहे अशी, बरोबर, ही आरशाच्या जवळ आहे. ह्याची इमेज कशी तयार होईल बरं, ह्याची इमेज कशी तयार होणार आहे आरशाच्या जवळची बघा. लक्षात घ्या, मी साईडला काढतो. हे जे असं आहे, बरोबर, रेड पेनने घेऊया जरा. हे जे असं आहे दिसते सगळ्यांना, ह्याची इमेज कशी तयार होणार आहे, ह्याच्या विरुद्ध अशी तयार होणार आहे, अशी अशी. कशामध्ये असं डायग्राम आहे, तशी डायग्राम कशामध्ये आहे, ए मध्ये आहे, परंतु सी मध्ये आहे का नाही, सी झाला कॅन्सल. मग पर्याय क्रमांक ए आपलं आन्सर आहे. ठीक आहे, कळते सर्वांना. आता पुढचा प्रश्न घ्या. तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता, काय प्रॉब्लेम नाही. प्रश्न आकृती बघा, हे अशा प्रकारच्या आकृती एकदम सोप्या असतात. आता एक्स कुठं आहे खाली, ओ कुठं आहे वर, त्याची जागा बदलणार आहे का, जागा बदलणार नाही. एक्स खालचा खालीच राहणार आहे, ओ वरचा वर. म्हणजे ज्याच्यामध्ये ह्यांची जागा खाली वर झाली ते ऑप्शन झाले कॅन्सल. मग ओ वरतीच आहे, वरतीच राहणार, आरशा जवळ जवळच राहणार. हा आरशाच्या लांब गेला, हा झाला पर्याय कॅन्सल. बघा आरसा आहे, आरशा जवळ ओ आणि एक्स आहे, आरशा जवळच पाहिजे आणि ओ वरतीच पाहिजे, बरोबर. ओ वरती आहे परंतु आरशापासून लांब गेला, चुकलं. आता इथं ओ वरतीच आहे, इथं इकडे वर पाहिजे होता, तो झाला खाली आला, ऑप्शन कॅन्सल. इथं पण काय झालं, ओ वरचा वरच पाहिजे होता, हा आला खाली, कॅन्सल. मग आपलं उत्तर कोणतं आहे, ए आहे. बघा वरचा ओ वरतीच, एक्स खालचा खालीच राहिला, इकडचा ब्लँक होतं हे इकडेच राहिलं आणि हे आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर ए आपलं बरोबर आहे. कळते सर्वांना. हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला स्पीड पकडता येणार आहे. सुरुवातीला कोणता पण टॉपिक शिकताना आपण स्पीडकडे लक्ष द्यायचं नाही, आधी टॉपिक समजून घ्यायचं आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर ऑटोमॅटिक आपलं स्पीड वाढणार आहे. ठीक आहे, आता प्रश्नाकृती बघा. हा जो एरो आहे दिसतोय, हा सगळ्यांना इकडचा हा जो एरो आहे तो तसाच दिसणार ना उत्तर आकृतीमध्ये, बरोबर, कारण आरशाच्या जवळ आहे, असा दिसणार आणि आरशाच्या जवळ असणार असं कुठेतरी, बरोबर. कशामध्ये तो दिसतोय, ह्याच्यामध्ये आहे का, नाही. ह्याच्यामध्ये आहे का, नाही. ह्याच्यामध्ये आहे का, नाही. बघा एक का फक्त एरो वरती, हा एरो ह्याची प्रतिमा अशी दिसणार, ती फक्त डी मध्ये. मग बाकीचं सगळं क्रॉस चेक करत बसायची गरजच नाही आपल्याला, अख्खे मॅच करत बसायची, बरोबर. हा जे इकडं आहे तो आरशा जवळ दिसणार, बघा आलं का, बरोबर. इकडचं बाहेरच्या बाजूला आहे तो बाहेरच्या बाजूला दिसणार, बाकीचं पाहायची गरज नाही. एक पॉईंट आपल्याला कळाला, बाकीच्यांमध्ये चुकीचे पर्याय आपण कॅन्सल करून टाकले. मग आपला ऑप्शन राहणार आहे फक्त डी. सगळे पॉईंट मॅच करत बसायची गरज नाही, आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. 6 प्रश्न आपले झाले. आता बघा, आता अल्फाबेट आले आले का अल्फाबेट. आता आता बघा पी जे जी, बघा पी मग अशी आपण पाहिलं असं असेल तर आरशामध्ये कसा दिसणार आहे, तो असा दिसणार आहे. ठीक आहे, परंतु आपण त्याचा क्रम सुद्धा महत्वाचा आहे ना. जी जवळ आहे, जवळ जी दिसणार आहे, जे मध्ये आहे मध्ये दिसणार आहे, पी सगळ्यात कोपऱ्याला ह्या बाजूला आहे, आरशापासून लांब आहे, तिकडे पण आरशापासून लांबच पाहिजे. आ का पी आरशा जवळ आला, जवळ चालणार नाही, लांबच्या वस्तू लांबच राहणार आहेत. जी जवळ आहे मग इकडे जीच दिसला पाहिजे, ह्याच्यामध्ये जी आहे, ह्याच्यामध्ये जी, ह्याच्यामध्ये जी. ओके, ह्याच्यामध्ये शेवटी पी आहे, इथं पी, इथं पण पी, इथं पण पी. ओके, बाकीच्यांचं जागेवरती. आता पी कसं दिसणार, पी कसं दिसणार लक्षात घ्या. पी आपण मागे पाहिलं असं असेल तर कसं दिसणार, असं दिसणार, बरोबर. इकडं पी आतल्या बाजूला आहे, बरोबर, तिकडं पण पी आतल्या बाजूला येणार, बरोबर. कुठल्या बाजूला, ह्या पीशी जुळतो होतो बघा, ह्या ह्या आकृतीशी प्रतिमेशी जुळणारी आकृती कोण दिसते बघा, सगळं काय सेम आहे. ओके, मग आता कसं काय, मग पी सोडून द्या. आता बघा जे, बघा जेचा दांडा असा आहे ना, मग प्रतिमेमध्ये असा पाहिजे. आता मी तुम्हाला काढून दाखवते, पेपर तुम्हाला काढायची गरज नाही, तुम्हाला इमॅजिन करायची फक्त. जे असं आहे त्याची प्रतिमेमध्ये असं येणार, अशा टाईपमध्ये. ओके, मग इकडे बघा कशा दिसतो तुम्हाला, हा ऑप्शन तसाच आहे बरं का, हा एक आहे, हा नाही, हा उलटा झाला, हा एक ऑप्शन तसा आहे. म्हणजे काय झालं, बी आणि डी असू शकतो. आता जी बघा, जी कसा आहे, हा असा आहे जी, मग प्रतिमेमध्ये पण तो असाच दिसतं ना, असा उलटा होणार. सी लक्षात घ्या, असा जर सी असेल तर तो असा दिसणार, बरोबर. ह्याच्यासारखी डायग्राम कोणती दिसते, आणि जी हा दांडा इथं आहे तो हा इथं दिसणार, बरोबर. बघा मग जी असा दिसायला पाहिजे असा, तो काय दिसतोय, कुठे दिसतोय तसा, ह्याच्यामध्ये दिसतोय, बरोबर. पण ह्याच्यामध्ये उलटाच झालाय, म्हणजे हा पर्याय काय झाला, कॅन्सल. ऑप्शन नंबर बी आपला बरोबर आहे. कळतंय, हे स्पीड वाढवायचे आपल्याला, परंतु आधी टॉपिक सुद्धा समजून घ्यायचा आहे. कळतंय. आता चला पुढचा प्रश्न घ्या. आता ही आकृती आहे, ह्याला आपण मध्ये समान भाग करू शकतो, परंतु इकडचा भाग काळा काळा रंगवलेला नाही, इकडचं काय आहे, ब्लँक आहे.
जवळची वस्तू जवळ, लांबची वस्तू लांब. रंगवलेला भाग लांब आहे, तिकडे पण लांबच राहायला पाहिजे. कशामध्ये जवळ आलंय बरं? ह्याच्यामध्ये जवळ आलं ना आरशाच्या, चुकणार. हे इकडे बाहेरच्या बाजूला, तिकडे पण बाहेरच्या बाजूलाच पाहिजे. इकडे पण आतमध्ये आलाय, हा पर्याय झाला कॅन्सल. दोन पर्याय आहेत आपले कॅन्सल झाले, राहिले दोनच. आता बाकीचं काय वेगळं ह्याच्यामध्ये बघायचं. हा वरचा बाण बघा, वरचा असा आहे ना, बरोबर. हा वरचा बघा, हा वरचा तुरा हा असा आहे, तो कसा यायला पाहिजे त्या बाजूला, इकडे यायला असा यायला पाहिजे त्या बाजूला, बरोबर. असा यायला पाहिजे. ए मध्ये तो वरतीच गेलाय, मग हा झाला कॅन्सल. दिसलं का आता? सी मध्ये बघा, इकडचा आला का आपल्याप्रमाणे, असा असा आला तुरा. मग पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. क्लिअर आहे. चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा आता. प्रश्न आकृती काय बघा आता, ह्याच्यामध्ये लक्ष द्या. इथं एक्स वाय आहे. काय आहे? एक्स वाय म्हणजे आरसा आहे, बरोबर. थोडक्यात दोन टॉवर सारखे, इकडे एक टॉवर आहे, इकडे एक टॉवर आहे, असं, बरोबर. आणि रंगवलेला भाग कुठे आहे? रंगवलेला हा जो सर्कल आहे ह्याच्यामध्ये रंगवलेला भाग कुठे? ह्या बाजूला आहे, असं आरशाच्या जवळ आहे. ह्याची इमेज कशी तयार होणार? अशी तयार होणार, रंगवलेला भाग जवळच राहणार आहे. कशा कशामध्ये रंगवलेला भाग बघा आरशाच्या जवळ आहे, ह्याच्यामध्ये नाही, हा पर्याय झाला कॅन्सल. ह्याच्यामध्ये जवळ आहे, हा ठीक आहे. ह्याच्यामध्ये जवळ आहे, हा ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण जवळ, हा ठीक आहे. ओके, झाले. एक पर्याय आपण कॅन्सल केला, बरोबर. हे असे वरचे तीन आहे ते सगळे पॉईंट तसेच येतात, लक्षात घ्या. हा जो रंगवलेला त्रिकोण, हा रंगवलेला आरशाच्या कुठं आहे? हा जवळ आहे. मग तिकडे पण प्रतिमेमध्ये कुठं पाहिजे? जवळच पाहिजे. दिसते का? हा रंगवलेला बघ, हा आरशाच्या जवळ आहे, तिकडे पण तो जवळच पाहिजे रंगवलेला. मग हा रंगवलेला लांब का गेलाय? रंगवलेला लांब का गेलाय? त्यामुळे चुकलं. आता इथं पण बघा, रंगवलेला लांब गेलाय, मग हा पर्याय पण चुकला. राहिलं काय? जो बघा आरशाच्या जवळ आहे, हा वरचा त्रिकोण रंगवलेला, इकडे पण जवळच यायला पाहिजे. इथं जवळ येते म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. कळतंय? एका वेळी एकाच फॅक्टरकडे लक्ष द्यायचे, एका डायग्रामकडे लक्ष द्यायचे, मग आपल्याला सोपं जाणार आहे, नाही तर आपलं कन्फ्युजन होणार. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. त्याच्यामध्ये काय करायचं ते, इथं बघा, हा जो गोल आहे, हा बरोबर कुठल्या बाजूला? आरशापासून लांब आहे. आरशापासून काय आहे? लांब. तिकडचं पण लांब राहणार बघा, सगळे काय आहेत? लांब आहेत. परंतु हा इकडं वरती होता ना, वरचा वरच राहणार आहे, इकडं खाली गेला, हा पर्याय झाला कॅन्सल. ठीक आहे. आता इकडे बघा, हा जो सी असा आरशाच्या प्रतिमेमध्ये पण काय दिसणार? तो असा दिसायला पाहिजे, ह्या टाईपमध्ये दिसायला पाहिजे. वरती मी काढतो बघा, हा जो सी आहे असा आहे, तो आरशामध्ये कसा दिसायला पाहिजे? असा दिसायला पाहिजे ना. असा कशामध्ये बसतोय बघा? वरच्याच बाजूला पाहिजे, इथं पाहिजे, इथं ह्या पॉईंटला. इथं काय झालं? हा वेगळंच काहीतरी आलं, त्यामुळे चुकलं इथं, बरोबर. मग अशी काय चुकलं होतं आपलं? हे इथं वेगळं आलं, हे एक चुकलं इथं, बरोबर. इथं काय झालंय? हा गोलच पाहिजे आपल्याला, गोल. इथं त्रिकोण आला असं काहीतरी, हा वाय सारखं आलं, हे कॅन्सल झालं. इथं पण वाय सारखं आलं, हे पण झालं कॅन्सल. मग ह्याच्यामध्ये एकामध्येच गोल आहे, मग पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आहे. कळते? पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. एकदम साधं सिंपल आहे. एका वेळी आपण एकाच फॅक्टरकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर बघा, ह्याच्यामध्ये नंबर पण आहेत आणि अल्फाबेट सुद्धा आहेत. एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचे. क्यू जवळ आहे, जवळच पाहिजे बघा, सगळ्यांमध्ये जवळच आहे. ओके, क्यू कसा असतो? क्यूचा दांड असा आहे, तर काय पाहिजे प्रतिमेमध्ये? क्यूचा दांड असा पाहिजे. मग अशी आपण पाहिलं, अशी लाईन असेल तर अशी होणार आहे, बरोबर. मग हे त्याच्याप्रमाणे आहे, परंतु हे चुकलं, हे त्या बाजूला केलंय त्यांनी, बरोबर ना. मग काय होणार आहे? मग काय होईल? असं आकृती आहे, बरोबर, ते त्या बाजूला पाठवलं, ते चुकलं, आहे तसं राहिलं. इकडचं पण चुकलं, त्याप्रमाणे हे दोन पर्याय कॅन्सल झाले. आता ह्याच्यासारखे क्यू आहे, इकडे क्यू आहे आणि हा क्यू आहे, बरोबर. सात कसा आहे? असा. आता साईडला आपण पाहूया, सात असा आहे ना, किंवा नुसतं सात घेऊ, असा सात आहे, तो कसा तयार होईल? अशी तिरकी लाईन आहे ती अशी होणार ना, मग असा होणार सात. कळतंय? सात असा होणार. मग असा सात कशामध्ये आहे? ह्याच्यामध्ये पण आहे आणि ह्याच्यामध्ये पण आहे. ओके, यल इकडे आणि इकडे वेगळा दिसतोय. बरं, यल कसा आहे बघा बरं, यल. यल बघा, यल असा आहे ना, बरोबर. आकृतीमध्ये कसा दिसायला पाहिजे तो? ही दांडी आरशाच्या जवळ चालली, इकडची पण आरशाच्या जवळच यायला पाहिजे. मग यल असा कशामध्ये आहे? यल कशामध्ये आहे तसा बघा, ह्याच्यामध्ये आहे तसाच, बरोबर. ह्याच्यामध्ये तिकडे चाललाय, त्यामुळे यल चुकल्यामुळं हा पर्याय चुकला. मग पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. कुठला पर्याय आहे? ए बरोबर आहे. हे आपण प्रॅक्टिस करण्यासाठी ह्याच्यावर मी तुम्हाला काढून दाखवते, कशी डायग्राम कोणती व्हायला पाहिजे, मी तुम्हाला इमॅजिन करत आहे. ठीक आहे, ओके, चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता तुम्हाला जरा सोपं वाटत असेल. हा जो एरो आहे आरशाच्या जवळ आहे, बरोबर. हा बाण दिसतोय ना आरशाच्या जवळ, आणि वर आहे आरशाच्या जवळ चाललाय, इकडून पण आरशाच्या जवळ यायला पाहिजे ना. मग अशा आपण पाहिलं, असा जर बाण असेल एखादा, तर तो आरशाकडं असाच यायला पाहिजे, आरशाकडं असाच यायला पाहिजे, बरोबर. मग हा बाण असा चालला, तिकडे असा पाहिजे. इकडे आहे का? नाही. इथं आहे का? आहे, पण हा रंगवलेला आहे, इकडे रंगवलेला आहे का? नाही. त्यामुळे हा पण पर्याय काय झाला? कॅन्सल. हा इकडं न रंगवलेला, इकडे न रंगवलेला, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये
इथं गोलच आहे, त्यामुळे हा पण पर्याय काय झाला, कॅन्सल. डायग्राम किती कॉम्प्लिकेट दिसते, परंतु एका ट्रायंगल वरून फक्त आपण त्याची प्रतिमा शोधून काढली. कळते, अजिबात अवघड प्रश्न नाही. फक्त आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे की आपल्याला एका वेळी एकाच फॅक्टरकडे, एकाच डायग्रामकडे फोकस करायचा आहे. ऑप्शन नंबर सी त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे बघा आता. आरशाच्या जवळ आहे ते जवळ राहणार आहे, लांबचं लांबच राहणार आहे. हे जे वरती बाण आहे ते कुठे आहेत, आरशापासून लांब आहेत. कुठं आहेत, लांब आहेत. प्रतिमेमध्ये पण लांबच जायला पाहिजे. हे जवळ आले, चला तुम्ही कॅन्सल. जे जवळ आले ते कॅन्सल. इकडं लांब आहे, इकडं पण लांब आहे, इकडं पण लांब आहे. ओके, ठीक आहे. हा ट्रायंगल कुठं आहे, ह्याचे दोन समान भाग करू शकतो का आपण, करू शकतो ना. मग ही जी डायग्राम आहे ती आरशामध्ये तशीच राहणार आहे. कळतंय, ह्याचे दोन समान भाग करू शकलो आपण. मग ही डायग्राम आहे तशीच राहणार, जवळ राहणार, इथं इथं येणार आहे. मग ही डायग्राम बघा, इथं आहे का, हे कॅन्सल झालेलं ऑलरेडी. हे वर गेलं, हे उलट केलं ह्यांनी. बरोबर, ही डायग्राम पण त्यांनी उलटीच केलं, ह्याच्यामध्येच ती आहे तशीच आहे. बरोबर. आणि बघा, इथला या खालचा एरो खाली आणि शेवटचा पण वरचा एरो वर जाणार आहे. बाकीचं एवढं काय बघायची गरज नाही. ह्याचे दोन समान भाग करू शकतो आपण. ही आकृती आहे तशीच राहणार आहे. कशामध्ये, हे पहिली आकृती आहे तशीच आहे, फक्त पर्याय क्रमांक डी मध्येच, म्हणजे तो पर्याय आपला बरोबर आहे. हा प्रश्न 2021 ला आला होता, ते आपण मार्किंग सुद्धा केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कळते काय चाललंय ते. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. वर्तुळ आहे, बरोबर, वरती वजा चिन्ह नाही. मग वजा चिन्ह काय होणार, याचे दोन समान भाग करू शकतो ना आपण. ओके, करू शकतो. मग ते वजा वरती वजाच राहणार आहे, ते बदलणार आहे का, अजिबात बदलणार नाही. मग बघा, इथं वजा, इथं काय भागा करायचं आलं, हे कॅन्सल. इथं भागा करायचं आलं, हे कॅन्सल. इकडे दोघांकडे वजा वजा आहे. बरोबर, हे प्लस बघा आरशाच्या जवळ आहे, मग तिकडे पण प्लस कुठे यायला पाहिजे, इथं यायला पाहिजे, आरशाच्या जवळच यायला पाहिजे. मग इथं हे दोन पर्याय ते कॅन्सल आहेत. आरशाजवळ इथं प्लस आहे, ह्याच्यामध्ये गुन्हा करायचा आहे, हे लांब गेल्यामुळं हे कॅन्सल झालं. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. कळते सगळ्यांना. बघा, हे प्लस चिन्ह आरशाच्या इथं होतं, इकडे पण इकडेच यायला पाहिजे. मायनस चिन्ह वर होतं, इकडे पण वर यायला पाहिजे. मग वरती प्लस आणि साईडला काय, इथं काय यायला पाहिजे, मायनस. प्रतिमेमध्ये इथं मायनस आणि साईडला प्लस. बघा, इथं मायनस आणि साईडला इथं प्लस येणार आहे. कळते काय चाललं ते. एकदम शांततेत समजून घ्या. एकदा टॉपिक समजला ना, स्पीड वाढवता कधी येणार आहे आपल्याला. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या आता, चला. आता ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला काय करायचंय. आता ही डायग्राम खूप कॉम्प्लिकेटेड वाटते नाही का, काय करायचं तेच कळत नाही. मी तुम्हाला काय सांगितलंय, एकाच कुठल्या तरी गोष्टी लक्ष द्यायचं आणि त्याचप्रमाणे त्याचं चेक करायचं. आता आपण काय करणार आहोत, मी त्या लाईनला मार्किंग करून घेतो. ही लाईन बघा, ही लाईन आरशामध्ये अशी लाईन असेल तर काय होते, प्रतिमेमध्ये काय होणार आहे, ती अशी तयार होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे हे जी आहे लाईन ती अशी तयार व्हायला पाहिजे. ओके, ए मध्ये आहे, बी मध्ये आहे का, अजिबात नाही. बी मध्ये तर नाहीच आहे. सी मध्ये आहे का, आहे. डी मध्ये आहे का, नाही. मग आपण दोन पर्याय तर कॅन्सल केले. ए कॅन्सल केलं आपण, आणि सॉरी बी कॅन्सल केलं आणि डी कॅन्सल केलं. तर दोनच पर्याय राहिले. बरोबर, ही लाईन अशी, ह्याच्यामध्ये पण अशी आहे. ओके, ह्याच्यामध्ये पण अशी. आता बघा, हा जो बाण आहे दिसतोय का, हा बाण, हा जो बाण आहे असा असल्यावरती आरशामध्ये प्रतिमेमध्ये असा तयार होणार. बरोबर, इथं आहे तसाच, आणि इकडे कुठे गेलाय, तो त्या दिशेला गेलाय. झालं, इकडे तर चुकलं. मग पर्याय क्रमांक एच बरोबर आहे. कळतंय, डायग्राम किती पण कॉम्प्लिकेट असू द्या, आपल्याकडे एका वेळी एकाच गोष्टी, मग अशी आपण ह्याच्याकडे पाहिलं, आता आपण ह्या पॉईंटकडे पाहिलं, मग आपल्याला उत्तर ऑटोमॅटिक मिळणार आहे. पर्याय आपल्याला कॅन्सल करायचे फक्त. ओके, आता लक्षात घ्या, हे तीन डॉट आरशापासून लांब आहेत. कुठे आहेत, आरशापासून लांब आहेत. मग उत्तरामध्ये पण ते आरशापासून लांबच जाणार आहेत ना, हे जवळ आलेत. हा पर्याय झाला कॅन्सल. इथं लांब आहेत, इकडे लांब आहेत, पण हे पण जवळ आलेत, हे पण झालं कॅन्सल. आता दोनच पर्याय उरले. कळते, हा इकडचा बी आणि सी. ओके, ई आहे, बरोबर, ई ची प्रतिमा आपण मग अशी पाहिली, ई आहे. तसं प्रतिमेमध्ये काय होणार, असा उलटा होणार ई तयार. हा ई बघा कशामध्ये उलटा होणार आहे, बी मध्ये आहे तसं दिलंय, आहे तसा राहतो का ई, मग अशी आपण पाहिले नाही, तो उलटा होणार आहे. मग पर्याय क्रमांक बी पण झाला कॅन्सल. मग पर्याय त्याचं सी त्याचं उत्तर आहे. कळतंय, एकदम साधं सिंपल आहे. त्यामुळे आपण मग अशी आपण काही शेपची पण प्रॅक्टिस केली आणि अल्फाबेटची पण प्रॅक्टिस केली. त्यामुळे तुम्हाला अगोदर ती अल्फाबेटची प्रॅक्टिस करायची प्रॉपर, नंतर डायग्राम समजून घ्यायचे, तुम्हाला सहज येणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढचे प्रश्न पाहूया. पुढे बघा, आता काय करायचे. आता अल्फाबेट आहेत, काय प्रॉब्लेम आहे का, एकदम सोपं आहे. पी जवळ आहे आरशाच्या, बरोबर, प्रतिमेमध्ये पण पी जवळच यायला पाहिजे. कशामध्ये, इकडं आहे समजा, इकडे बघा, इथं सी जवळ आलाय. चल, हा पर्याय झाला कॅन्सल. ओके, पी बघा असा आहे, तो आरशामध्ये कसा दिसणार, हा ही वाटी आरशाच्या जवळ आहे, ती आरशाच्या जवळच राहणार आहे, असं होणार, क्यू सारखं दिसणार आहे. बारक्या लिपीतला क्यू सारखं दिसणार आहे. मग हा पी तसाच ठेवलाय, हा झाला कॅन्सल. मग क्यू क्यू सेम आला. ओके, दोन नंबरला कुठला आहे,
इकडून आरशापासून जवळ इकडून 2 नंबरला ओ आहे, मग इकडून पण 2 नंबरला ओच यायला पाहिजे. इथं ओ आणि इथं आर आलाय. अरे आर का घेतलाय तुम्ही 2 नंबरला? इकडून आरशापासून 1 नंबरला पी आहे, इकडून पण आरशापासून 1 नंबरला पीच यायला पाहिजे. इकडे 2 नंबरला ओच यायला पाहिजे. इथं आर टाकला म्हणजे तिथं गणित फसलं. मग अशी तुम्हाला काय सांगितले, जे जवळ आहे ते जवळ, आरशापासून जवळ पी, इकडे पण जवळ पी पाहिजे, इकडे ओ पाहिजे, नंतर आर तर आरच पाहिजे, इकडे सी आणि सगळ्यात शेवटी काय पाहिजे, सी पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी चुकला. आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक बी येणार आहे. एकदम साधं सिंपल आहे ना. ठीक आहे, आता लक्षात घ्या, जे आहे जे मग अशा आपण पाहिलं. आता ह्यात काय दिसते सोपं, जे म्हणजे असं असेल ह्या वस्तूमध्ये तर प्रतिमेमध्ये तो त्या बाजूला जाणार आहे. मग अशा आपण पाहिलं बरोबर. मग अशा आकृत्या ज्याच्यामध्ये असा जे आहे ह्याच्यामध्ये आहे बाबा, ह्याच्यामध्ये काय होईल आता लक्षात घ्या मी काय सांगतो ते. ह्याच्यामध्ये जे आहे का तसा नाही, तो असाच आलेला आहे. इकडे जे त्या बाजूला गेला, ओके. इकडे काय जे त्या बाजूला गेला, ठीक आहे. आता मला सांगा, आरशापासून स्वस्तिक आधी आहे का जे आधी आहे? इकडून बघा, आरशापासून स्वस्तिक अगोदर नंतर जे, म्हणजे आरशाच्या जवळ काय यायला पाहिजे? आरशाच्या जवळ काय यायला पाहिजे? स्वस्तिक यायला पाहिजे. मग इथून जवळ स्वस्तिक नंतर जे, इथपासून हा रेफरन्स पण घ्यायचा, इथं स्वस्तिक नंतर जे, मग इथून पण आधी स्वस्तिक नंतर जे यायला पाहिजे. अगोदर स्वस्तिक यायला पाहिजे, मग जे आलं ते झालं कॅन्सल. अगोदर काय यायला पाहिजे? स्वस्तिक, इथं आलं स्वस्तिक बरोबर. आणि त्या बाजूला इकडे बघा, अगोदर स्वस्तिक पाहिजे पण तिकडं जे आहे अगोदर, त्यामुळे तो पण पर्याय काय झाला? कॅन्सल. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक सी. कळतंय? स्वस्तिक जवळ आहे, तिकडे पण स्वस्तिक जवळ, इकडे जे लांब आहे तिकडे पण तो लांब गेला आणि बाहेर दिशेला गेला. पर्याय अशा प्रकारे आपल्याला कॅन्सल करायचे. कळतंय? ओके, चला आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊया. आपण 20 प्रश्न घेतले होते आजच्यासाठी, तेवढे झाले की आपण थांबणार आहोत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या काय करायचे ते. वरती 3 आहेत काळे रंग, 2 गोल आहेत आणि 1 त्रिकोण आहे. वरचा भाग वरतीच राहणार आहे, खालचा भाग आता आरशाच्या समोर उभं राहिलं, आपलं डोकं वरच दिसतं ना आणि पाय खाली दिसतात. वरचा भाग वर राहतो, खालचा भाग खाली राहतो बरोबर. इथं 3 आहेत, वरती पण किती दिसायला पाहिजे? 3 दिसायला पाहिजे. ह्याच्यामध्ये 2 काय आहेत? चल हा कॅन्सल. ओके, बाकीचं काय पाहूया. आता ह्याच्यामध्ये सगळे भाग रंगवलेले, सगळं सगळं बघा काळं 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 आहे. मग ह्याच्यामध्ये का रिकामं सोडलंय? ते त्याचे प्रतिमाच नाही, उत्तरच नाही, ते झालं कॅन्सल. आपल्याला फरक कळायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा इथं 2, बघा ह्याच्यामध्ये 2 डॉट आहेत असे आणि 1 त्रिकोण आहे. आरशाच्या जवळची वस्तू जवळ राहणार आहे, लांबची वस्तू लांब राहणार आहे. मग काय होणार? हा भरीव त्रिकोण जो आहे तो अगोदर त्रिकोण राहणार, नंतर हे 2 गोल साईडला राहणार आहेत बरोबर. म्हणजे त्या प्रतिमेमध्ये वरती काय यायला पाहिजे? अगोदर त्रिकोण यायला पाहिजे डाव्या बाजूला, नंतर 2 गोल यायला पाहिजेत. अगोदर काय पाहिजे? हे 2 तर पर्याय कॅन्सल. अगोदर त्रिकोण पाहिजे, नंतर शेवटी काय पाहिजे? गोल पाहिजे. अरे ह्याच्यामध्ये मध्येच गोल आहे 2 त्रिकोण, असं आहे का? नाही. मग अगोदर त्रिकोण 2 गोल फक्त डी मध्येच आहे, मग पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आहे. कळतंय? अजिबात अवघड नाही, फक्त आपण काय करतो, डायग्राम बघतो ना आपण आपण सगळीकडे लक्ष घालतो, सगळीकडे बघायचं नाही, काहीच पॉईंटला एका वेळी एकाच गोष्टीकडे फोकस करायचं आहे, ऑटोमॅटिक आपल्याला उत्तर मिळणार आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, इथं ओ आहे, वरती आहे, तो कुठं राहणार आहे? वरचं वस्तू वरच, खालची वस्तू खाली. जसं आपण आरशात पाहिलं, डोकं आपलं वरच दिसतं, पाय खाली दिसतं, सेम तसंच ओ वरती आहे. ओ गोल जो आहे, ओ म्हणू आपण त्याला, वरती वरच राहणार. इथं खाली पाठवला, हे 2 पर्याय झाले कॅन्सल. कळालं? आता लक्षात घ्या, आता इथं ओ आरशाच्या जवळ आहे, त्याच्या खाली एक्स आहे, आरशा जवळ ओ त्याच्या खाली काय एक्स आहे. इथं काय गेला? तो आरशापासून लांब गेला. अरे लांब नाही पाहिजे आपल्याला, जवळची वस्तू जवळ पाहिजे, लांबची वस्तू लांब पाहिजे. मग पर्याय क्रमांक 1 शिल्लक राहिला, ए, ते आपलं उत्तर आहे. कळतंय सर्वांना? सुरुवातीला आपण काय केलं? सगळे अल्फाबेट पाहिले, 2 नियम पाहिले सुरुवातीला. कोणते 2 नियम पाहिले? जवळची वस्तू जवळ राहणार आरशामध्ये, लांबची वस्तू लांब राहणार. ओके, नंतर आपण अल्फाबेट पाहिले बरोबर. अल्फाबेटचा तुम्हाला अगोदर प्रॅक्टिस करायची प्रॉपर. आता नुसतं व्हिडिओ पाहताना तुम्हाला वाटलं असेल आपल्याला समजलंय, परंतु ते तुम्हाला एक्झाममध्ये सोडवण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सगळे अल्फाबेटची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः न बघता करायची आणि नंतर प्रश्न बघायचे, तुम्हाला सहज सोडवता येणार आहे. आणि हे सगळं व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या जे रेफरन्स बुक तुम्ही वापरता त्या रेफरन्स बुकमधले एक्झाम्पल सोडवायचे, कारण प्रॅक्टिस शिवाय काही होणार नाही. आता मी शिकवताना तुम्हाला वाटलं एकदम सोपं आहे, परंतु तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे आपल्या चुका कुठं होतं ते आपण दुरुस्त करायचं. ठीक आहे, नियम कोणकोणते पाहिले आपण त्याचे एकदा रिव्हिजन घेऊया. जवळची वस्तू जवळ राहणार, लांबची वस्तू लांब राहणार आहे बरोबर. ज्या वस्तूंचे आपण उभे समान 2 भाग करू शकतो त्या वस्तूची आकृती म्हणजे प्रतिमा जी आहे आरशातील ती आहे तशीच राहणार आहे. एवढे 3 नियम महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा आणि आरशातील प्रतिमा तुम्हाला एकदम सोपी जाईल.